यशया अध्याय 41। अहो द्वीपांनो, मज पुढे गप्प रहा। राष्ट्रे नवीन शक्ती संपादन करोत, ती जवळ येवोत, मग बोलोत। निवाडा करण्यास आपण एकत्र जमू, ज्याच्या पावलास धार्मिकता अनुसरते अशाची उठावणी उगवतीकडून कोणी केली? राष्ट्रे त्याला वश होतील असे तो करीतो, राजांवर त्याची सत्ता बसवितो। तो त्यास धुळीसारखे त्याच्या तरवारीच्या स्वाधीन करीतो व उडणाऱ्या धसकटाप्रमाणे त्यास त्याच्या धनुष्याच्या स्वाधीन करीतो। तो त्यांचा पाठलाग करीतो, ज्या वाटेवर त्याने कधी पाऊल ठेविले नव्हते तिने तो बिनधोक जातो। हे कार्य कोणी केले, ते शेवटास कोणी नेले? जो प्रारंभापासून एकामागून एक पिढ्या जन्मास आणितो त्यानेच। तो मी परमेश्वर आदी आहे व अंती असणाऱ्यांसहही तो मीच आहे। द्वीपे पाहून भ्याली, पृथ्वीच्या सीमा हादरल्या, ती जवळ येऊन भिडली। त्यातील प्रत्येकाने आपापल्या सोबत्याला सहाय्य केले। प्रत्येक आपल्या बंधूस म्हणाला, हिम्मत धर। ओताऱ्याने सोनाराला, हातोड्याने गुळगुळीत करणाऱ्याने ऐरणीवर घण मारणाऱ्याला धीर दिला आणि सांधा चांगला बसला असे म्हटले व मूर्ती ढळू नये म्हणून त्याने ती खिळ्यांनी मजबूत बसविली। माझ्या सेवका इस्रायला, माझ्या निवडलेल्या याकोबा, माझा मित्र अब्राहाम याच्या संताना, मी तुला हाती धरून पृथ्वीच्या दिगंतांपासून आणले, तिच्या सीमांपासून बोलावून तुला म्हटले, तू माझा सेवक आहेस। मी तुला निवडिले आहे, तुझा त्याग केला नाही। तू भिवू नको, कारण मी तुझ्या बरोबर आहे। घाबरू नको, कारण मी तुझा देव आहे। मी तुला शक्ती देतो, मी तुझे सहाय्यही करीतो। मी आपल्या धार्मिकतेच्या उजव्या हाताने तुला सावरितो। पहा, जे तुझवर क्षुब्ध झाले ते लज्जित व फजित होतील। तुझशी झुंजणारे शून्यवत व नष्ट होतील। तुझशी लढणाऱ्यास तू ढुंढाळीशील, पण ते तुला सापडावयाचे नाहीत। तुझशी युद्ध करणाऱ्यांचा नायनाट होईल, कारण मी परमेश्वर तुझा देव तुझा उजवा हात धरून म्हणत आहे की, भिवू नको, मी तुला सहाय्य करीतो। हे कीटका, याकोबा, इस्रायलाचे लोक हो, भिवू नका, असे परमेश्वर म्हणतो। मी तुला सहाय्य करीतो। इस्रायलाचा पवित्र प्रभू तुझा उद्धारकर्ता आहे। पहा, मी तुझे तीक्ष्ण, नवीन व दुधारी असे मळणीचे आऊत बनवीत आहे। तू डोंगर मळून त्यांचा चुराडा करशील व टेकड्यांचा भुसा करशील। तू त्यास उफणशील, वारा त्यास उडवून टाकील, वावटळ त्यास उधळून देईल आणि तू परमेश्वराच्या ठायी उल्हास पावशील। इस्रायलाच्या पवित्र प्रभूचा अभिमान धरीशील। दीन व दरिद्री पाणी शोधितात, पण ते कोठेच नाही। त्यांची जीभ तहानेने कोरडी पडली आहे। त्यांची विनंती मी परमेश्वर ऐकेन। मी इस्रायलाचा देव त्यांचा त्याग करणार नाही। मी उजाड टेकड्यांवर नद्या व खोल दऱ्यातून झरे वाहवीन। मी अरण्य पाण्याचे तळे व निर्जल प्रदेश झरे करीन। अरण्यात मी गंधसरू, बाभूळ, मेंदी व कण्हेर यांची लावणी करीन व रानात सुरू, देवदारू व भद्रदारू एकत्र लावीन।
येणेकरून लोक तत्काळ पाहतील, जाणतील, मनन करीतील व समजतील की परमेश्वराच्या हातून हे झाले आहे, इस्रायलाच्या पवित्र प्रभूने हे उत्पन्न केले आहे. परमेश्वर म्हणतो, आपला वाद पुढे आणा. याकोबाचा राजा म्हणतो, तुम्ही आपले बळकट पुरावे आणा. ते आणा व पुढे काय घडणार ते आम्हास कळवा. प्रथम घडणाऱ्या गोष्टी कोणत्या ते सांगा, म्हणजे त्यांचा आम्ही विचार करू व त्यांचा अखेर परिणाम काय होतो तो पाहू. अथवा पुढे होणाऱ्या गोष्टी आम्हास ऐकवा, पुढे काय होईल ते कळवा, म्हणजे तुम्ही देव आहात असे आम्ही समजू. तुम्ही बरे वाईट काहीतरी करा, म्हणजे आम्ही तत्काळ चकित होऊन पाहू. पहा, तुम्ही काहीच नाही, तुमच्या हातून काही एक होणे नाही. तुमची निवड करणारा साक्षात अमंगळ होय. मी उत्तरेकडून एकाची उठावणी केली आहे. तो आला आहे, जो माझे नाम घेतो. त्याची मी सूर्याच्या उगवतीकडून उठावणी केली आहे. चिखल तुडवितात किंवा कुंभार मातीचा गारा तुडवितो, तसा तो अधिपतीस तुडवील. आम्हास समजावे म्हणून हे प्रारंभापासून कोणी प्रगट केले, तो न्यायी आहे असे आम्ही म्हणावे. म्हणून पूर्वकालापासून कोणी सांगितले, हे कोणीच कळविले नाही. कोणी हे ऐकविले नाही, कोणी तुमचे शब्द ऐकले नाहीत. मीच प्रथम सियोनेस म्हणालो, हे पहा, मी यरुशलेमेसाठी सुवार्तिक नेमिला आहे. मी पाहतो, तो कोणी दिसेना. मी विचारितो, तो त्यांच्यामध्ये उत्तर देईल असा एकही मंत्री नाही. पहा, ते सर्व व्यर्थ आहेत. त्यांची कृत्ये निरर्थक आहेत. त्यांच्या ओतीव मूर्ती वायफळ व शून्यवत आहेत.